मी 70 कॉन्फ्लिक्टमध्ये पकडलेले, 68 आधीचे आणि 2 काल मंगरुळ पारगावला जी घटना घडली त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्टमध्ये पकडलेले 2 असे 70 बिबटे सध्या आता आमच्याकडे माणिकडोह निवारा केंद्रात आहेत. बरोबर. लोकांची डिमांड ही आहे की पकडलेला बिबटा यावा आणि तो तुम्ही घेऊन जा आणि परत सोडू नका. जुन्नर मधलं हे माणिकडोहचं बिबट निवारा केंद्र आहे. या बिबट निवारा केंद्रामध्ये पकडलेले बिबटे आहेत किंवा जखमी बिबटे आहेत, त्यांना आणलं जातं, त्यांच्यावर उपचार केले जातात आणि आता हे माणिकडोहचं बिबट निवारा केंद्र आहे, याचा विस्तार चाललेला आहे. जुन्नरच्या वनविभागाच्या हद्दीमध्ये आता जो माणूस विरुद्ध बिबट्या हा संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष खूप पेटल्यानंतर 70हून जास्त बिबट्यांना इथे पकडण्यात आलेलं आहे आणि अजूनही पकडलेल्या बिबट्यांना काही प्राणी संग्रहालयांमध्ये नेण्यात येणार आहे, वनतळासारख्या रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे. पण तरी सुद्धा पकडलेल्या बिबट्यांची काळजी घेण्यासाठी आता इथे एकच निवारा केंद्र आहे. याच्यानंतर आणखीन 4-5 अशी निवारा केंद्र इथे प्रस्तावित आहेत. मी स्मिता राजहंस, मी इथे सहाय्यक वनसंरक्षक या पदावर कार्यरत आहे. ॲज अ सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून माझ्याकडे 2 तालुके आहेत, जुन्नर आणि शिरूर. त्याच्यामध्ये 3 रेंजेस येतात, जुन्नर, ओतूर आणि शिरूर. आणि या तिन्ही रेंजेस बिबट प्रवण क्षेत्रात येतात. बरोबर. माझ्याकडे इन हाऊस 50 बिबटे आहेत सध्या इथे, ज्याचं रेग्युलर MOU जो आमचा वाईल्ड लाईफ SOS सोबत झालेला आहे, ते याचं मेंटेनन्स करतात आणि फॅसिलिटी गव्हर्नमेंट आपण म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट प्रोव्हाइड करत आहे. 70 कॉन्फ्लिक्टमध्ये पकडलेले, 68 आधीचे आणि 2 काल मंगरुळ पारगावला जी घटना घडली त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्टमध्ये पकडलेले 2 असे 70 बिबटे सध्या आता आमच्याकडे माणिकडोह निवारा केंद्रात आहेत. बरोबर. लोकांची डिमांड ही आहे की पकडलेला बिबटा यावा आणि तो तुम्ही घेऊन जा आणि परत सोडू नका. म्हणजे घेऊन जा तिथपर्यंत ठीक आहे, पण परत सोडू नका हा जो येतो ना, तिथे मग पुढचं मॅनेजमेंट लेवल सगळे विषय सुरू होतात. हे केंद्र सध्या जे आहे ते 50च्या कॅपॅसिटीनं आहे. 70 जे ठेवलेले आहेत ते छोट्या छोट्या पिंजऱ्यांमध्ये ठेवलेत. म्हणजे अगदीच वाईल्ड लाईफर म्हणून माझ्यासाठी ती अगदी म्हणजे टोचणी लावणारी गोष्ट आहे की 70ला मला असंच ठेवावं लागतंय. या केंद्राचं विस्तारीकरण सुरू आहे, म्हणजे एक्सपान्शन प्लॅन सुरू आहे, ज्याच्यामध्ये अजून 80 बिबटे ठेवण्याची कॅपॅसिटी सुरू होणार आहे. आणि काही आम्ही प्लॅनमध्ये आहे की काही वनतळाला 50 शिफ्ट होतील आणि काही झूज भारतामध्ये ज्यांनी आम्हाला परमिट केलंय की त्यांना हवेत अशा झूमध्ये ट्रान्सलोकेट काही होतील. तर 62चं अराउंड प्लॅनिंग आहे आणि 4 ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर प्रपोज्ड आहेत की जे बनतील. 160ची कॅपॅसिटी असणार आहे आणि जुन्नर वन विभागातील 3 तालुक्यांमध्ये म्हणजे जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर ह्या 3 तालुक्यांमध्ये 4 सेंटर बनतील. युद्ध पातळीवर झाले तरी 1 वर्ष लागणार आहे. काम करतोय, म्हणजे फॉरेस्टर म्हणून माझा जो रोल आहे, म्हणजे एकीकडे वनसंवर्धन कायदा त्याची अंमलबजावणी, कॉन्झर्वेशन, हे सगळं आपल्याला करणं आहे. त्याच्यासोबत लोकांनी थोडी साथ दिली तर कोएक्झिस्टन्सकडे जाणारा प्रवास त्यांना सुरू करावा लागणार आहे. ज्या गोष्टी वन विभाग म्हणतंय की तुम्ही हे करू नका, खबरदारीच्या सूचना जे जारी करते त्या त्यांनी सगळ्या पाळाव्यात, जेणेकरून आपल्याला आपला जीव सुकर करून सोबत कॉन्झर्वेशनचं काम करता येईल.